चालू केला. काय करू मी? हा किती पैसे मागितले त्यांना? 30 रुपयाचं. इथे पण पार्किंग आहे रेल्वेची? हो हे पार्किंग आहे मॅम. किती वेळ पर्यंत? 12 तासचे. 12 तास. पण त्यांनी 5-10 मिनिटं गाडी लावली ना. ते 5 पण नाही दिले होते त्यांनी. बरं काय काय सुरक्षा असते इथे जर गाडी लावली तर? ते पार्किंग आहे, सिक्युरिटी आहे मॅम. ते बघा काय ना, सिक्युरिटी आहे? कॅमेरा. तिकडे तोंड द्या कॅमेऱ्याचं. अरे ते सगळे दिसतंय ना मॅम. काय दिसतंय? हे बघा. काय? एक मिनिट थांबा तुम्ही. कुठे लिहिलंय इथे पार्किंगचे 30 रुपये द्या? ते बोर्ड आहे मॅम. कुठे? या इथे या तुम्ही. ते काय तुम्ही लोक हे चालू करायला वाटलं गाडी घेत आहे. तुम्ही कुठले आहात? हा तुम्ही कुठले आहात दादा? काय? तुम्ही कुठले अरे आहात? मी त्या साईडला कुठे आहे, राहतात? बदलापूर बेसला. बदलापूर वस्तीला. हो इथून तिथून 30 रुपये द्यायचे लोकांनी पार्किंगचे. हो मॅम. तुम्ही लिहिलं इथे बोर्ड कुठून कुठपर्यंत आहे ते? या. त्यांनी रोडावर गाडी लावली तरी पण 30 रुपये द्यायचे तुम्हाला? कुठला रोड मॅम? पार्किंग एरिया आहे. कुठलाही पार्किंग एरिया आहे? रेल्वे हा आहे. रस्ता रेल्वेचा आहे. अरे ते पार्किंग एरिया मॅम. कुठला पार्किंग एरिया आहे? रेल्वे काही बघून जा ना बोर्ड. कुठपर्यंत आहे? ऐका ना. ही पार्किंग आहे ना इकडे? हो ते पूर्ण पूर्ण कुठून कुठपर्यंत सांगा ना, म्हणजे लोक लावून जातील उद्या तुम्ही पैसे मागशाल त्यापेक्षा सांगितलेलं बरं. हा अहो तू फोन ठेवा ना, मी विचारते ना तुम्हाला काहीतरी. काय विचारते मॅम तुम्ही? कुठून कुठपर्यंत आहे पार्किंगचा एरिया? ते साईडला मॅम. कुठून कुठपर्यंत? ते पेपरचा साईड बघता दिवाळच्या साईडला. हा हा त्या साईडला पर्यंत आहे. लावा ना तुम्ही बोर्ड का इथे पण पार्किंग आहे, लोकांना कसं समजणार? तेच ना हे बघा बोर्ड लावायचं होते. तुम्ही लाईव्ह मध्ये सांगा आम्हाला तिथपर्यंत पार्किंग आहे इथे. तिकडे पर्यंत आहे मॅम. या ना, या ना इकडे, या ना. दादा, या इकडे. जनजागृती करूया आपण. रेल्वे स्थानकावरती काय सुरू आहे माहिती का? इथे जर आपण रस्त्यावर गाडी लावून गेले ना, हे दादाने त्यांना आता 30 रुपये मागितले. ते एका दादांना 30 रुपये मागितले त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे की ही सगळी पार्किंग आहे. मग हा रस्ता रेल्वेचा आहे की पार्किंगचा आहे? म्हणजे कळत नकळत माहित नसतं. आता हा त्यापर्यंत आहे. कोणाचा आहे? हे रेल्वे पार्किंग आहे मॅम. रेल्वे पार्किंग आहे. हो. कुठून कुठपर्यंत? त्या साईडचा आणि या साईडचा. मग हे कसं समजणार लोकांना इथे पार्किंग आहे? ते पार्किंग बोर्ड लावायचा फक्त. पण कधी लावणार तुम्ही? अरे आजच लावणार. तुम्ही त्याला 30 रुपये मागितले का? तो बोलला अरे मागितले ना ते म्हणजे आपला पावती असते ना. त्यांनी गाडी कुठे लावली होती? तिकडेच कुठे दाखवा समोर ना. या इकडे. हा. रेल्वेच्या नावाखाली इकडे पैसे येत आहेत. कुठे कुठे लावली त्यांनी गाडी? तिथेच लावली होती ना. इथे गाडी लावली होती. हा रेल्वेचा एरिया आहे? हा रेल्वेचा एरिया आहे का? अरे रेल्वे एरिया ते नाही मॅडम. मग? ते पार्किंग एरिया आहे ना. पार्किंग कुठून कुठपर्यंत आहे ते तर सांगा तुम्ही. अरे अलाउड आहे म्हणजे काय अलाउड आहे? ज्या दिसता ना तुम्ही हा. त्यापर्यंत बाईक लावू मग शकता मला तुम्ही. तिथपर्यंत दिसतं, तिथपर्यंत पार्किंग अलाउड आहेत का? ते दिवाल दिसतंय. हा हा तिकडे पर्यंत. कस काय समजणार लोकांना तिथपर्यंत तुमची पार्किंग आहे? तेच ना मॅडम फक्त बोर्ड लावला नाही आता. आज तुम्ही तरी पण लोक संडे आहेत बघते. पहिले बोर्ड लावलेला होता का इथे? फोटो दाखवा मला एखादा बोर्डचा. माझ्याकडे नाही तो सनीकडे असेल. किती पैसे घेतात तुम्ही? 30 रुपये. प्रायव्हेट आहे का खासगी आहे का कशी पार्किंग? ते सनीला माहिती तो कोण सनी? आहे रेल्वे आपला पार्किंगचा मालिक. तुम्ही कोण आहेत? हे मी फक्त आले त्याच्यासाठी. आले कशासाठी? थांबले जेवायला गेलो तो. पैसे तुम्ही मागतायत का? अरे तो पावती मीच बनवतो ना मॅम. पावती तुम्ही बनवतात हो. पण तुमचा एरिया फिक्स पाहिजे ना काहीतरी. त्या लोकांकडून पण पैसे घेणार का तुम्ही? तिकडे गाड्या लावल्या लोकांनी. नाही, आमच्यापर्यंत इथेपर्यंत आहे. आम्ही तुम्ही काय लावलंय का? इथे सिक्युरिटीची काय हमी देतात तुम्ही? इथे 30 रुपये तुम्ही लोकांकडनं घेणार, इथे तुम्ही काय देणार? हा 30 रुपयामध्ये इथे त्या माणसाने गाडी लावली ना. बरोबर आहे. सिक्युरिटी आहे. ही पार्किंगची जागा आहे का? कुठले? ही पार्किंगची जागा आहे. इथेपर्यंत पार्किंगच्या जागा आहेत. याच्यामध्ये लोकांनी गाड्या लावायच्या. ही पार्किंगची जागा आहे. हो लिहिलंय का तुम्ही इथे काही? मॅम सगळेच लावते. तुम्ही आला ना म्हणजे मला वाटतं असं. लावतात लोक पागल झालेत ना, पैसे देतात ना सगळेजण. आता काय सांगू तुम्हाला? नागरिकांना कळत नाहीये. तुम्ही लोक जिथून दिसेल तिथपर्यंत बोलता इथे पार्किंग आहे, पैसे द्या. बिचारे देऊन देतात 30 रुपये तुम्हाला काढून. अरे तर मॅम पार्किंग एरिया आहे इथे. अहो मग तुम्ही लावा ना बॅनर. आयडी दाखवा तुमची मला फक्त. तुम्ही पार्किंग वाले आहात, मला आयडी दाखवा. आयडी सानीकडे आहेत. मग तुम्ही कोण आहात? अरे मी तिच्या हेल्पर आहे. तुम्ही त्यांना आता 30 रुपये मागितले की नाही? हो मागितले. काय झालं? कोणी पण हेल्प करू शकतो का? कुठला हेल्प? तुम्ही त्यांना 30 रुपये मागितले ना आता? त्यांनी पैसे देऊन टाकले का? मागितले की नाही? मागित ते पावती दिलं का? पण त्यांनी मागितले की नाही पैसे? तुम्ही त्याला 30 रुपये दे. तो पार्किंग एरिया आहे मॅम.
मग तुम्ही कोण आहेत मला दाखवा ना, तुम्ही पार्किंगचे पैसे मागतात तर तुम्ही कोण आहात? या तुम्ही या पावती दाखवतो आम्ही तुम्ही कशाला दाखवता? तुमचं आय कार्ड दाखवा ना मला, तिथे तर कोणी पण येऊन बसेल मग आता. आय कार्ड येतं सनीकडे असेल. सनी कुठे आहेत? ते देवाला गेलंय. कुठे गेलेत? ते घरी गेलंय. मग ते कधी येणार? अरे त्याला फोन करतो बे, तो करा. फोन ना उचलत. सनीला फोन करा. तेच बोलला ना बे. तो तुम्ही रिकॉर्डिंग करायला लागला. मग रेकॉर्डिंग करू नये का? आय कार्ड दाखवा ना तुमचं फक्त. अरे आय कार्ड त्याच्याकडे आहे ना. तुम्ही कोण आहात ते तर दाखवा आम्हाला. अरे तो त्याला- अहो, रेल्वेच्या हद्दीमध्ये तुम्ही लोकांकडनं 30-30 रुपये मागतायत रेल्वे प्रशासनाच्या नावाखाली. तर तुम्ही दाखवा ना मला, तुम्ही कोण आहात ते सनीला येऊ दे ते. तुम्ही दाखवा ना, तुम्ही कोण आहात? आ? पैसे तुम्ही मागितले की नाही? सनीने पैसे मागितले का? हो पैसे तुम्ही त्याला 30 रुपये मागितले ना? तुमच्याकडे आय कार्ड आहे का गळ्यामध्ये? अरे काहीच नाही. अहो मग तो माणूस तुम्हाला पैसे कुठून देणार 30 रुपये? इकडे कुठपर्यंत हद आहे तुमची याची? ते पार्किंगची? बोर्डपर्यंत ते बघा तिकडपर्यंत आहे पत्र. किती जणांना असे सगळ्यांना पैसे मागतात का तुम्ही? पार्किंग एरिया आहे मॅम, हे बघा ना. अहो रस्त्यावर कसली पार्किंग एरिया आला तुमचा? रस्ता आहे ना तो डांबरचा रस्ता आहे, खड्डे बुजवले जात आहेत. हे बघा ना, हे पावती आहे. दाखवा पावत्या. पावती संपली आहे बोलला. पावती दाखवा. हे बघा हॅलो, पावती दाखवा. पावती हे बघा पावती. ए सनी, हे बघा, हे पावती आहे. वाले आए यार, देख के पार्किंग का चार्ज है. बाइक लगाया था एक आदमी. पुढे या ना ते पावती. अरे पावती तर द्या. ये पावती मांग रहे. अरे उन गाड़ी नंबर कुछ बोला ही नहीं. बरं मला पावती तर द्या, तुमच्याकडे पावती का असेल? अरे ये 2 रिपोर्टर आए, ठीक है. ये भाई साहब दो जन गाड़ी लगाए थे उधर, उन लोगों को पावती फाड़ने के लिए पैसा बोला मैं. सर ये गाड़ी नंबर डाल दो, पावती दे देता हूँ मैं. तो वो डायरेक्ट भाग गया. अभी इन लोग डायरेक्ट रिकॉर्डिंग चालू कर लिए रेलवे के उधर से. नहीं पैसा देना मतलब इन लोग भी पार्किंग किए थे इन लोग भी. अरे तो लिए रहा हूँ, ये रिकॉर्डिंग कर रहे बोल रहे रेलवे का वो दिखा रहे. आप आ जाओ देखते. अरे सो मत यार सनी भाई, आओ समझाओ इन लोग को. आ जाओ. हाँ ये क्या बात करूंगा, ठीक है मैम. स्पीकरवर करा. अरे बात करूंगे ना मैम. स्पीकर पे करो ना. ठीक है. स्पीकरवर करा. ए सनी बोलना. हॅलो मॅडम. बोला ना. हा बोला ना. रेल्वेच्या हद्दीमध्ये पार्किंग कुठून कुठपर्यंत आहे? हे आपली टाकी बनते आणि ती बाउंड्री बांधून दिली मॅडम. हा, पण मग तिथे तुम्ही काही बोर्ड लावलाय का की इथे पार्किंग आहे किंवा नाहीये? कुठं? जिथपर्यंत तुमची पार्किंग एरिया आहे तुमचा काही निशाण आहे का की इथपर्यंत पार्किंग आहे, आमची आहे ना, पेड आपली पार्किंग बाहेर आहे? बघा, आपले बाउंड्री आहे ना, एक सगळ्या बांधून दिली त्यांनी. कसं समजेल? रेल्वेवाल्यांनी दिली तेवढी. पण मी boundary. नवीन आहे, तुम्हाला माहिती, मला नाही समजत. मला सांगा की पार्किंग इथून इथपर्यंत आहे, कसं कळणार? मॅडम आम्हाला बाउंड्री नाही दिली, तशीच बांधून दिली. आज बांधणार होती मॅडम. आजच डायरेक्ट आज लाईव्हला आलो आम्ही, आजच बांधणार होते. सगळ्या अजून आतमध्ये घेणार होते ते लोक. पण रेल्वेच्या पार्किंग कुठून कुठपर्यंत आहे? रेल्वेची आपली बाउंड्री आतमध्ये बॉक्स आहे आणि ते घर आहे ना, हा, चाली तर टाकी पण पिंपला. लेखी नाही, मला तुम्ही तिथं काही बॅनर लावलंय का किंवा काही लावलंय का? आता एखादा आम्हाला बाउंड्री अजून बांधून नाही दिली पूर्ण. मग तिथले तुम्ही पैसे घेऊ शकतात का? नाही नाही, पैसे नाही घेतले तिथले अजून. मग हे कसं काय मागतायत? मी तिथे गाडी लावली, माझ्या बाजूला एका माणसाने गाडी लावली, हे त्याला बोलतात की तू 30 रुपये दे. नवीन आहे मॅडम, मी थकलो म्हणून मी आलो. काल सकाळपासून काम अहो करत तुम्ही थकलात, तुम्ही नवीन आहे, पण रेल्वेचं नाव तुम्ही लोक खराब करतायत ना अशानी. लोकांना काय वाटेल, रेल्वे प्रशासन 30 रुपये घेताय रस्त्यावर गाडी लावायची. आणि चुकून घेतलं असेल मॅडम, सॉरी. मी बोलतो, मी थकलेलो म्हणून मी आलो, कारण की एक पोरगा होता ना, तुम्हाला त्याला गेलेला म्हणून मी त्याला थांबवलं. कॉन्ट्रॅक्ट कोणाचा इथे? चौधरीकरांचा आहे ते बघा, बीबी इंटरप्राइजेस. नाहीये, यांच्याकडे पावती पण नाहीये दादा. हे लोकांनी 30 रुपये दिले, त्यांना पावती काय देणार आहे? पावती आहे ना मॅडम. नाहीये पावती. कुठे? संपली आहे रे. पावतीवर पावती. हा ते आहे म्हणजे टाकायचं त्याला काय. पावती पण संपलीये दादा, काय चाललंय? नाही, रोल आहे ना त्या आतमध्ये, बघा ना, रोल आहे. संपल्या ते टाकल्या ना मग फक्त. कधी टाकणार आहे? आता टाकणार आहे. लगेच टाकणार आहे आता? हो ना, आता बोललं संपलीये. अरे त्याला माहित नाही, आजच बसवलं मी. दादा ऐका, आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही घ्या पार्किंगचे पैसे, हरकत नाही, पण तुम्ही बोर्ड लावा की आमची पार्किंग इथून इथपर्यंत आहे. नाही, नाही. माणूस येतो गडबडमध्ये गाडी लावतो, त्याला इथे दिसत नाही ना की ही पेड पार्किंग आहे. डायरेक्ट हे गेले त्याला बोलतो 30 रुपये दे. नाही नाही, चुकून झालं असेल, त्याला माहित नाही, मीच फसवलं. अजून बाउंड्री पिंपलाची इथं बांबू बांधणार आहे, सगळे लावून देणार आहे. लावा ना तुम्ही, बांबू बांधा, तुम्ही रस्ते बांधा, किंवा तुम्ही तिथे बोर्ड लावा.
ऐका ना, मी नाही ते रेल्वेवाले बांधून देणार आहे. अजून ती बाउंड्री माझी आई मग तिथले पैसे घेऊ नका ना तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला हद मिळाली नाहीये ना. मग तुम्ही तिथले रस्त्यावरचे पैसे कसे घेतात लोकांकडनं? रस्त्यावर ना आपल्या पिंपळा झाडापर्यंत पैसे आहे आपले. अहो पिंपळाच्या झाडापर्यंत आहे, पण तो रस्ता येतोय ना आता रेल्वेच्या रस्त्यात, मग रेल्वेचं नाव खराब होतं ना दादा अशानी. पिंपळा झाडापर्यंत आपलं जागा मग तुम्ही तिथं पेड पार्किंगचा बोर्ड लावा. मी दुपारी येऊन बघते, परत 6 वाजता येऊन बघते. तुम्ही लावा इथपर्यंत पेड पार्किंग आहे, 30 रुपये लागतील. इथे 30 रुपये कुठे आहे? काहीच लिहिलेलं नाहीये इथे, एकही ठिकाणी लिहिलं नाहीये. तुम्ही कसं समजणार? ते मॅडम ते कंपनीतर्फे मशीन मध्ये प्रिंट येते मॅडम. अहो मी काय बोलते, तुम्ही काहीतरी लावा ना पेड पार्किंगचं. काही तर वाटलं पाहिजे लोकांना पेड पार्किंग आहे इथे असं. हा ते तर आहे. सॉरी त्याकडनं झाले असते मॅडम. सध्या आपण इथे बघतोय बदलापूरच्या रेल्वे स्थानकाच्या जवळ पार्किंग मध्ये रेल्वेच्या नावाखाली इथे जो काही प्रकार सुरू आहे, रेल्वे प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठून कुठपर्यंत रेल्वेची हद आहे आणि कुठून कुठपर्यंत पेड पार्किंग आहे, कसं लोकांना समजणार की पेड पार्किंग कुठे आहे? तुमच्यासोबत असं काही घडलंय का? आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.